विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे प्रायमरी हेल्थ केअर सिस्टीम मधला सब सेंटर. तर बघा, प्रायमरी हेल्थ केअर सिस्टीम म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर सिस्टीम मध्ये दोन हे येतात, सेंटर येतात. ते म्हणजेच सब सेंटर येतं आणि प्रायमरी हेल्थ सेंटर येतं. तर आज आपण बघणार आहे सब सेंटर बघणार आहे. तर सब सेंटरचं दुसरं नाव काय आहे? हेल्थ अँड वेलनेस सेंटर किंवा दुसऱ्या आयुष्यमान आरोग्य मंदिर. दोन नाव येतं सब सेंटरचे, हेल्थ अँड वेलनेस सेंटर आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर, असे दोन नाव येतं सब सेंटरचे. त्याच्यानंतर बघा, आयुष्यमान भारत दिवस हा 30 एप्रिलला विचारलेला क्वेश्चन आहे. बघा, आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा करतात? तर तो करतात 30 एप्रिलला. त्याच्यानंतर बघा, त्याचं पॉप्युलेशन काय राहतं सब सेंटरचं? ते राहतं प्लेन एरियामध्ये 5000 आणि हिली एरियामध्ये, ट्रायबल एरियामध्ये 3000. ध्यानात ठेवा, 3000. त्याच्यानंतर हे झालं रुरल सब सेंटरचं. अर्बन सब सेंटरचं पॉप्युलेशन किती राहतं? ते राहतं बघा 15 ते 20,000 पॉप्युलेशन राहतं बघा. कोणतं? अर्बन सब सेंटरचं. त्याच्यानंतर बघा इन्व्हेस्टिगेशन, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन किती प्रकारच्या केल्या जातात? त्या बघा 7 प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशन या सब सेंटरवर केल्या जातात. त्याच्यानंतर अँबॅसेडर कोण राहतं? त्याचं स्कूलचे टीचर राहतात. ते काय राहतात? सब सेंटरचे अँबॅसेडर राहतात. त्याच्यानंतर बघा स्टाफिंग पॅटर्न काय आहे? एक सीएचओ असतो आणि मला कमेंट मध्ये एक फुल फॉर्म सांगा MLHP चा. मी तुम्हाला त्या कमेंट मध्ये त्याचा आन्सर देईन. त्याच्यानंतर बघा हेल्थ वर्कर मेल राहतो 1, त्याच्यानंतर फिमेल हेल्थ वर्कर राहतो 1 आणि आशा वर्कर राहतात 1000 पॉप्युलेशन साठी 1. तर अशा प्रकारे आपण बघितलं